नमस्कार विद्यार्थी मित्र हो. सेंट मेरीज मलंकारा हायस्कूलच्या या शैक्षणिक यूट्यूब वाहिनीवर मी सहाय्यक शिक्षक राजू सोनावणे आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण इयत्ता 9वी व 10वी या वर्गांसाठी उपयुक्त असणारे मराठी विषयातील उपयोजित लेखन या घटकातील बातमी लेखन हा उपघटक अभ्यासणार आहोत. बातमी लेखन हा घटक अभ्यासत असताना सर्वप्रथम आपण त्याची प्रस्तावना पाहणार आहोत. आजचे युग हे माहितीचे युग आहे. तंत्रज्ञान, प्रसार माध्यमे यांच्यामुळे जग खरेच जवळ आले आहे. घडलेल्या घटना त्याची अचूक माहिती आपल्याला घरात बसून वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन या प्रसार माध्यमांद्वारे सविस्तर कळते. रोजच्या जीवनातील अगदी जलवाहिनी नादुरुस्त झाल्यामुळे उद्या शहराचा पाणी पुरवठा बंद राहील यांसारख्या आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित बातम्यांपासून भारताकडून क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी अशा राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या बातम्यांपर्यंत सर्व बातम्या आपल्याला कळतात. विद्यार्थी मित्र हो, आजचं युग हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे आणि या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जग खऱ्या अर्थानं जवळ आलेलं आहे. आज वेगवेगळी प्रसार माध्यमे आहेत, ज्याच्यामध्ये वर्तमानपत्र असेल, आकाशवाणी असेल किंवा दूरदर्शन असेल. या सगळ्या प्रसार माध्यमांमुळे जग जवळ आलेलं आहे आणि अगदी जगात कुठेही काही घडलं तरी आपल्याला काय करत असतं, ह्या जगातील घटना आपण घरात बसून पाहू शकतो, आपल्याला त्या सविस्तर कळत असतात. तर बातमी लेखन अभ्यासण्यापूर्वी आपल्याला बातमी लेखन हा वर्तमानपत्राचाच एक भाग आहे. त्याच्यामुळं वर्तमानपत्र हे प्रसार माध्यम आहे हे आपल्याला या ठिकाणी समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बातमी लेखनाची प्रस्तावना अभ्यासत असताना आपण आजच्या माहितीच्या युगामध्ये प्रसार माध्यमे कशा पद्धतीनं महत्त्वाची आहेत हा भाग आपण समजून घेतला. आता या प्रसार माध्यमांसाठी जी बातमी असते त्या बातमीचे प्रमुख उद्देश काय असतात ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. माहिती देणे, ज्ञान देणे, समाज प्रबोधन करणे, परिस्थितीची जाणीव करून देणे हे बातमीचे मुख्य उद्देश असतात. थोडक्यात बातमी हा आजच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे आणि म्हणूनच वस्तुस्थितीचे चित्रण करणारी बातमी तयार करणे किंवा लिहिणे हे आज महत्त्वाचे कौशल्य ठरते. बातमी घडून गेलेल्या घटनांची, त्याचप्रमाणे घडणाऱ्या नियोजित कार्याचीही होते, ज्यात काय घडले, कधी घडले, कोठे घडले, कसे घडले, कोण कोण उपस्थित होते या प्रश्नांची उत्तरे मिळतात. ती म्हणजे बातमी. बातमी अशी गोष्ट ज्यात नाही, म्हणजेच बातमी लेखनात जसे घडले तसे यथातथ्य वर्णन करायला हवे. इथं समजून घेण्याचा हा भाग आहे की बातमीचा जो उद्देश आहे तो मुळात समाजामध्ये माहितीचं, ज्ञानाचं प्रसार करणं, समाज प्रबोधन करणं किंवा जी परिस्थिती आहे, समाजामध्ये जी वस्तुस्थिती आहे त्याचं चित्रण समाजापर्यंत पोहोचवणं हा बातमीचा मुख्य उद्देश आहे. म्हणजे बातमी ही आजच्या युगामध्ये एक अविभाज्य घटक झालेला आहे. त्यामुळं बातमी लिहिताना आता आपल्याला या 10वीच्या वर्षामध्ये हा प्रश्न 5 गुणांसाठी विचारला जाणार आहे. आपण जी बातमी लिहिणार आहोत ती वर्तमानपत्रातील बातमी लिहिणार आहोत. न्यूजपेपरमध्ये आपल्याला बातमी लिहायची आहे. त्यामुळं आपल्याला त्या अनुषंगाने अभ्यास करायचा आहे की बातमी लेखनामध्ये कोणते घटक असले पाहिजेत, काय काय असलं पाहिजे, आपण पुढं पाहणारच आहोत. तरीसुद्धा बातमीचे उद्देशामध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की बातमी लिहिताना आवश्यक काय असतं, तर ज्या ठिकाणची आपण बातमी करत आहोत तिथं नेमकं काय घडलं, ते कधी घडलं, कोठे घडले, म्हणजे
कसं घडलं, कोण कोण त्या ठिकाणी उपस्थित होतं, या सर्व प्रश्नांचा समावेश आपल्या बातमी लेखनामध्ये असणं गरजेचं असतं. आणि त्यामुळं बातमी म्हणजे आपली मनाची भावना त्या बातमीमध्ये असता कामा नये. तर जे घडलं आहे त्याचं यथातथ्य असेल तसं आखो देखा हाल ज्याला आपण म्हणतो, त्याचं वर्णन आपल्याला बातमी लेखनामध्ये करणं अत्यंत महत्त्वाचं ठरत असतं. बातमीचे प्रमुख उद्देश पाहिल्यानंतर बातमी लेखनासाठी आवश्यक गुण कोणते आहेत ते आपण इथं समजून घेणार आहोत. बातमी लेखन करण्यासाठी पहिला महत्त्वाचा गुण आहे तो म्हणजे लेखन कौशल्य. बातमी लेखन करणं हे मुळात अत्यंत महत्त्वाचं कौशल्य आहे. आपल्या कृतीपत्रिकेमध्ये या बातमी लेखन करत असताना आपण आपलं लेखन कौशल्य पणाला लावलं पाहिजे. म्हणजे एखादा विषय आपल्याला दिल्यानंतर त्या घटना किंवा प्रसंग किंवा एखादा समारंभ असेल किंवा शाळेतला एखादा मराठी भाषा दिनासारखा कार्यक्रम असेल किंवा परिसरामध्ये जो एखादा कार्यक्रम केलेला असेल, अशा संदर्भातली आपण बातमी तयार करत असताना आपल्यामध्ये लेखन कौशल्य असलं पाहिजे. लेखन कौशल्य हा बातमी लेखनासाठी अत्यंत आवश्यक गुण आहे. आता लेखन कौशल्य म्हणजे नेमकं काय असलं पाहिजे, तर आपल्याला वस्तुस्थिती जी आहे ती बातमीमध्ये लिहिता आली पाहिजे. आपण आपल्या मनाचे विचार बातमीमध्ये न लिहिता या समाजामध्ये नेमकं काय घडतंय ते आपल्याला आपल्या लेखन कौशल्यातनं, बातमी लेखनामध्ये हेच महत्त्वाचं कौशल्य आहे, जे आहे ते लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळं बातमी लेखनामध्ये लेखन कौशल्य लिहिताना आपण जे लिहिणार आहोत हेच कौशल्य अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरं कौशल्य आहे भाषेचे उत्तम ज्ञान. आता भाषा, मराठी भाषेमध्ये आपण बातमी लिहित असताना आपल्याला मराठी भाषा व्यवस्थितपणे म्हणजे अगदी निर्दोषपणे बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे. जर आपल्याला या गोष्टी म्हणजे आपण व्यवस्थित वाचू शकलो, ऐकू शकलो, लिहू शकणार आहोत. त्यामुळं भाषेचं आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. आपण त्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे भाषेचं उत्तम ज्ञान ग्रहण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त म्हणजे अगदी वर्तमानपत्रांमध्ये बातम्या कशा पद्धतीने लिहिलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांनी वाचल्या पाहिजेत, त्या समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे वर्तमानपत्रातली जी बातमी आहे त्या बातमीची भाषा नेमकी कशा पद्धतीची असते, प्रमाण भाषा ज्याला आपण म्हणतो, ती भाषा आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तिसरा महत्त्वाचा गुण आहे आवश्यक, तो म्हणजे व्याकरणाची जाण. विद्यार्थ्यांनी बातमी लेखन करताना निर्दोषपणे लेखन केलं पाहिजे. व्याकरणाची जाण असली पाहिजे. काना, मात्रा, वेलांटी, ऱ्हस्व, दीर्घ याचं पुरेसं ज्ञान बातमी लेखन करताना विद्यार्थ्यांजवळ असलं पाहिजे. कारण आपण लिहिणार आहोत. कारण भाषा शिकत असताना मुळात भाषा शिक्षणाचा हाच हेतू आहे की आपण जी भाषा शिकतोय त्यातून कमीत कमी आपल्याला विचार व्यक्त करता आले पाहिजेत, लिहिता आलं पाहिजे. हा एक साधा सोपा एक उद्देश ठेवलेला आहे भाषा शिक्षणाचा. त्यामुळं भाषा शिकताना आपण व्याकरणाची जाण ठेवूनच शिकतो. फक्त आपण जे काही व्याकरण शिकलो आहोत त्या व्याकरण आपण काय केलं पाहिजे, बातमी लेखनामध्ये उपयोगात आणलं पाहिजे. व्यवस्थितपणे ती बातमी लिहिण्याचा आपण प्रयत्न करणं गरजेचं असतं. त्यानंतर पुढचा महत्त्वाचं चौथं म्हणजे सोपी सुटसुटीत वाक्यरचना. आता बातमी लिहिताना आपण खूप पाल्लाळिक म्हणजे अशी लांब मोठीच्या मोठी कथेसारखी बातमी किंवा वाक्यरचना आवश्यक नाही. तर कमीत कमी 7 ते 8 किंवा 5-6 शब्दांची वाक्यरचना असावी, जेणेकरून ती पटकन वाचली जावी आणि वाचल्यानंतर त्याचं आकलन म्हणजे ती समजावी. अशी सोपी सुटसुटीत वाक्यरचना अपेक्षित असते आणि तशा पद्धतीनं जर आपण बातमी लेखन करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच एक आदर्श बातमी लेखन आपल्या हातून घडू शकतं आणि तशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. पुढचा महत्त्वाचा आवश्यक गुण आहे बातमी लेखनासाठी
तो म्हणजे समग्र वाचन. आता समग्र वाचन म्हणजे काय, तर चौफेर वाचन असलं पाहिजे. आता उदाहरणार्थ इंग्लिशमध्ये आपण न्यूज असं म्हणतो. न्यूजचा जर आपण विस्तार केला तर एन म्हणजे नॉर्थ, ई म्हणजे ईस्ट, डब्ल्यू वेस्ट, साऊथ. म्हणजे काय, तर नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साऊथ. म्हणजे काय, तर ह्या चारही दिशांना आपलं लक्ष असलं पाहिजे. आपण बातमी लिहित असताना अगदी आपण वार्ताहरासारखी बातमी लिहू शकलो नाही तरी आपल्याला तशा पद्धतीनं बातमी लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी आपली चौफेर दृष्टी असली पाहिजे, समग्र वाचन असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला कथाही वाचता लिहिता आल्या पाहिजेत. त्याच पद्धतीनं आपण निबंध लिहितो किंवा अनेक जाहिराती वगैरे, हा सगळा भाग आपण भाषा अभ्यास करताना जो शिकतोय तोच बातमी लेखन करताना आपल्याला काय करायचं आहे, तर उपयोगात आणायचं आहे. त्यामुळे समग्र वाचन आपलं असलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी वाचन केलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं जर वाचन केलं तरच काय होणार आहे, योग्य पद्धतीनं बातमी लेखन होणार आहेत. तर बातमी लेखनासाठी हे जे आवश्यक गुण आहेत, पुन्हा एकदा मी सगळे गुण परत सांगतोय. पहिलं आहे ते म्हणजे लेखन कौशल्य, दुसरं आहे भाषेचे उत्तम ज्ञान, तिसरं आहे व्याकरणाची जाण, चौथा आहे सोपी सुटसुटीत वाक्यरचना, पाचवा आहे समग्र वाचन. बातमी लेखनासाठी हे अत्यंत आवश्यक महत्त्वाचे आहेत. बातमी लेखन करण्यासाठी आवश्यक गुण कोणते आहेत ते अभ्यासल्यानंतर बातमी तयार करताना लक्षात घ्यायचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे घटनेची विश्वासार्हता. घटनेची विश्वासार्हता म्हणजे काय, आपण पाहिलं की बातमी हे आपल्या अवतीभोवती घडणारे घटना असतील किंवा एखादा प्रसंग असेल, समारंभ असेल, शाळेतला मराठी भाषा दिन असेल, या घटनेची विश्वासार्हता आपण काय केली पाहिजे, पडताळून पाहिली पाहिजे, तपासली पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी बातमी लिहित असताना कोणी सांगितलं की तिथं मंत्री महोदय आले होते, तर मंत्री महोदय आले होते हे आपण काय केलं पाहिजे, त्याची खात्री केली पाहिजे. खरंच तिथं आले होते का, त्याची आपण सत्यता तपासली पाहिजे, पडताळली पाहिजे. बातमी लेखनामध्ये ज्याला ऑथेंटिक आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, विश्वासार्हता अत्यंत महत्त्वाची असते. आणि ही विश्वासार्हता पडताळून घेऊन आपण त्या घटनेचा जो उल्लेख आहे तो आपण आपल्या बातमीमध्ये करू शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तटस्थ भूमिकेतून लेखन. तटस्थ भूमिकेतून लेखन म्हणजे काय, तर आपण बातमी लेखन करताना आपली जी भूमिका आहे ती कोणत्याही एका पक्षाच्या बाजूला असू नये. तर आपल्याला काय करता आलं पाहिजे, त्याच्यात असेल तो वास्तव मला वाटते म्हणून मी ती बातमी, किंवा ज्याला आपण फेवर म्हणतो की माझ्या फेवरमध्ये आहे म्हणून तशा पद्धतीनं आपण ते लेखन केलं, तर तसं लेखन अपेक्षित बातमी लेखनामध्ये नाही. भ्रष्टाचार झाला असेल, एखादा मुद्दा समाजातला असेल, तर भ्रष्टाचार झाला असेल तरच आपण भ्रष्टाचार झाला आहे अशा पद्धतीची बातमी आपण लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर झाला नसेल तर चारित्र्य हनन करण्यासाठी आपल्याला काय बातमी लिहायची नाही. बातमी लेखन करताना तटस्थ भूमिकेतून आपल्याला बातमी लेखन करता आलं पाहिजे. आपण तशीच बातमी केली पाहिजे, तयार केली पाहिजे, आपण पण ती लिहिली पाहिजे. तिसरा महत्त्वाचा घटक बातमी लेखनामध्ये आहे तो म्हणजे घटनेचा अचूक व योग्य तपशील. घटनेचा अचूक व योग्य तपशील म्हणजे एखाद्या कार्यक्रमासाठी किती पाहुणे उपस्थित होते, नेमके कोण कोण होते, याची अचूक म्हणजे न चुकता योग्य पद्धतीनं आपण ती माहिती, तपशील म्हणजे जे डिटेल्स असतील त्या कार्यक्रमातले किंवा एखाद्या प्रसंगातल्या घटनेतले, ते आपण बातमीमध्ये नमूद केले पाहिजेत. तरच बातमी आपली ही विश्वासार्हता बातमीची तपासली जाईल किंवा बातमी आपली ही चांगली होणार आहे. एक आदर्श बातमी लेखन आपल्या हातून होणार आहे. चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचे लेखन होणे महत्त्वाचे. प्रत्यक्ष घटना घडली असेल तरच आपण तशा पद्धतीनं बातमी लेखन करण्याचा, लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. घडलेले नाही आणि काहीतरी ज्याला विश्वासार्हता नाही
लिहायचे करायचे म्हणून बातमी आपण करतोय तर त्या बातमी लेखनाला अर्थ राहणार नाही. त्यामुळं बातमी लेखन करताना प्रत्यक्ष ज्या घटना घडलेल्या आहेत तशा पद्धतीनं त्या बातमी लेखन होणं गरजेचं असतं. 5वा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे स्वतःच्या मनाची कोणतीही बाब त्यात समाविष्ट करू नये. कुठल्याही आपल्या मनाची बातमी लिहायची नाही. जी समाजामध्ये जो मुद्दा असेल, एखादी घटना असेल, प्रसंग असेल, ती आहे तशी लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या मनामध्ये आपल्याला वाटते म्हणून आपण तशा पद्धतीनं बातमी लिहू नये किंवा लिहायचीच नसते. त्यामुळं बातमी करताना आपण या बाबी आहेत त्या लक्षात घेतले पाहिजेत. हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. पुन्हा एकदा त्या मुद्द्यांचं मी वाचन करतोय. बातमी तयार करताना लक्षात घ्यायचे मुद्दे: 1. घटनेची विश्वासार्हता. 2. तटस्थ भूमिकेतून लेखन. 3. घटनेचा अचूक योग्य तपशील. 4. प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचे लेखन होणे महत्त्वाचे. 5. स्वतःच्या मनाची कोणतीही बाब त्यात समाविष्ट करू नये. बातमी तयार करताना लक्षात घ्यायचे मुद्दे अभ्यासल्यानंतर बातमी तयार करण्याचे निकष आपण समजून घेणार आहोत. त्यातला पहिला निकष आहे शीर्षक. बातमीचा मथळा हा संपूर्ण बातमीचा घटनेचा आरसा असतो. मथळा ज्याला इंग्लिशमध्ये आपण टायटल असं म्हणतो. पर्यावरण रक्षणाची आगळी वेगळी दिंडी. आता ही एक काय झाली, टायटल झाले, मथळा झाला. तर त्या मथळा म्हणजे आता त्या मथळ्यामध्येच बातमीमध्ये खाली काय लिहिलेलं असेल हे आपल्याला काय करता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे, तिथं आपल्याला लिहिता आलं पाहिजे, नमूद करता आलं पाहिजे. त्यामुळं मथळा लिहिताना व्यवस्थित लिहिला पाहिजे, जेणेकरून खाली जी बातमी आहे त्या बातमीमध्ये जे काय आहे ते मथळा वाचल्यानंतरच वाचकाच्या लक्षात येईल अशा पद्धतीनं शीर्षक किंवा बातमीचा मथळा आपण लिहिणं अपेक्षित असतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे दिनांक, स्थळ, कालावधी, संबंधित व्यक्ती यांचा अचूक उल्लेख असावा. बातमीचा जो दिनांक आहे तो दिनांक योग्य असला पाहिजे. स्थळ आपण नमूद केलं पाहिजे. कोणत्या काळामध्ये त्या बातमीमध्ये कोणकोणत्या संबंधित व्यक्ती आहेत त्या अचूकपणे योग्य पद्धतीनं आपण बातमीमध्ये उल्लेख त्याचा केला पाहिजे. तरच बातमी खऱ्या अर्थाने एक आदर्श बातमी असणार आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, निकष आहे तो म्हणजे घटना घडून गेल्यानंतर बातमी लेखन होत असल्यामुळे बातमी नेहमी भूतकाळातच लिहिली जावी. काही वेळेस आपण बातम्या वाचतो, परंतु ज्या बातम्या असतात ह्या सगळ्या बातम्या एखाद्या घडून गेलेल्या घटनेची बातमी असते. त्यामुळं आपण बातमी लेखन करताना भूतकाळाचा वापर करणं गरजेचं ठरत असतं. पुढचा महत्त्वाचा चौथा निकष आहे जनक्षोभ वाढेल, कुणाच्याही भावना दुखावल्या जातील अशी वाक्ये, शब्द बातमीत नसावेत असे संकेत आहेत. आपण लिहिलेल्या बातमीमुळे समाजामध्ये कुठेतरी प्रक्षोभ होईल, समाजामध्ये तेढ निर्माण होईल, कोणाच्या भावना दुखावल्या जातील अशा पद्धतीची वाक्य किंवा शब्द बातमीमध्ये नसावेत अशा पद्धतीचा संकेत म्हणजे एक प्रकारची सूचनाच असते आणि ती आपण पाळली पाहिजे. आपल्या बातमीमध्ये वादग्रस्त वाक्य आपण टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे, नव्हे ती टाळलीच पाहिजेत. 5वा महत्त्वाचा निकष आहे बातमी लिहिताना प्रथम महत्त्वाचा मुद्दा नमूद करून त्यानंतर त्याचा तपशील द्यावा. आपण बातमी लिहित असताना जशा पद्धतीने सांगितलं शीर्षक, आपण मथळा लिहिणार आहोत, त्या मथळ्यामध्ये या गोष्टी येणारच आहेत की बातमीत काय आहे, परंतु सुरुवातीलाच बातमीमध्ये आपल्याला सुरुवात केली की आपण लिहिलं पाहिजे की महत्त्वाचा मुद्दा काय आहे त्याला आपण प्रथम किंवा प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्यानंतर मग त्या घटनेचा तपशील आपण त्या बातमीमध्ये लिहिला पाहिजे. तर बातमी लेखनाचे हे महत्त्वाचे निकष आहेत. पुन्हा एकदा या निकषाचं मी प्रकट वाचन करतोय. बातमी तयार करण्याचे निकष: 1. शीर्षक बातमीचा मथळा हा संपूर्ण बातमीचा घटनेचा आरसा असतो. 2. दिनांक, स्थळ, कालावधी, संबंधित व्यक्ती यांचा अचूक उल्लेख असावा. 3.
घटना घडून गेल्यानंतर बातमी लेखन होत असल्यामुळे बातमी नेहमी भूतकाळातच लिहिली जावी. 4. जनक्षोभ वाढेल, कुणाच्याही भावना दुखावल्या जातील अशी वाक्ये, शब्द बातमीत नसावेत असे संकेत आहेत. 5. बातमी लिहिताना प्रथम महत्त्वाचा मुद्दा नमूद करून त्यानंतर त्याचा तपशील द्यावा. बातमी तयार करण्याचे निकष अभ्यासल्यानंतर बातमीची क्षेत्र आपण पाहणार आहोत. कोणकोणत्या क्षेत्रामध्ये बातमी लेखन केलं जातं. सांस्कृतिक, क्रीडा, राजकीय, शालेय किंवा शैक्षणिक, सामाजिक, वाङ्मयीन, वैद्यकीय, वैज्ञानिक, दैनंदिन घटना या घटकांच्या संदर्भात घडलेल्या घटनांच्या बातम्या तयार होतात. म्हणजे जीवनाच्या आपल्या जवळजवळ सर्वच क्षेत्रांमध्ये बातमी लेखन केलं जातं. बातमीची क्षेत्र अभ्यासल्यानंतर बातमी लेखनाच्या मूल्यमापन कृती, म्हणजे परीक्षेमध्ये आपण जी बातमी लिहिणार आहोत तर त्या नेमकी कशा पद्धतीनं बातमी आपल्याला लिहायची आहे किंवा विचारली जाणार आहे. तर त्याचा पहिला क्रमांक आहे दिलेल्या बातमी तयार करणे. एखादी घटना तुम्हाला दिली जाईल आणि त्या घटनेवर आधारित बातमी तयार करावी लागेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे दिलेल्या सूचक शब्दांवरून बातमी तयार करणे. सूचक शब्द दिले जातील, उदाहरणार्थ शाळा, वसुंधरा दिन, वृक्षदिंडी, वृक्षारोपण, वनाधिकारी, अशा पद्धतीने शब्द दिले जातील आणि त्याच्यावरून बातमी तयार करावी लागेल. किंवा एखाद्या कार्यक्रमाची बातमी तयार करावी लागेल. तुमच्या शाळेमध्ये मराठी दिन साजरा केला गेला, त्याची तुम्हाला बातमी तयार करा, अशा पद्धतीनं प्रश्न विचारला जाईल. तर मूल्यमापन कृती म्हणजे या तीन मुद्द्यांवरच आधारित प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे. बातमी लेखनाचे सर्वच आवश्यक मुद्दे आपण अभ्यासले. आता आपण एक नमुना बातमी लेखन अभ्यासणार आहोत. पुढील विषयावर बातमी तयार करा. शहराच्या प्रदूषण पातळीत वाढ. अशा पद्धतीची एक नमुना बातमी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिली आहे, तीच आपण या ठिकाणी त्याची उजळणी करत आहोत. शहराच्या प्रदूषण पातळीत वाढ. आमच्या वार्ताहराकडून अशा पद्धतीनं या डाव्या बाजूलाच आमच्या वार्ताहराकडून आपण लिहायचे, त्याच्या खाली दिनांक लिहायचे. दिनांक 20 नोव्हेंबर पूर्णविराम दिलेला आहे आणि कशा पद्धतीनं भूतकाळामध्ये बातमी लिहिलेली आहे याचे एक नमुना या ठिकाणी आपण पाहणार आहोत. काल 19 नोव्हेंबर दिवाळीतील लक्ष्मीपूजनानंतर शहराच्या प्रदूषण पातळीत 50% वाढ झाल्याची नोंद झाली. आमच्या प्रतिनिधींनी काही जबाबदार नागरिकांची भेट घेतली. नागरिकांनी आपल्या प्रतिक्रियांमध्ये नाराजी व चिंता व्यक्त केली. प्रदूषणामुळे नागरिकांच्या स्वास्थ्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सण साजरे करण्याबाबत जनतेचे प्रबोधन व्हायलाच हवे. महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याने याची गंभीर दखल घ्यायला हवी. कायद्यातील तरतुदी संबंधीही विचार व्हायला हवा. अशा प्रतिक्रिया सर्वांनीच आमच्या प्रतिनिधींकडे नोंदवल्या. अशा पद्धतीनं ही जी बातमी लेखन केलेली आहे हा एक नमुना आहे. योग्य पद्धतीनं कशा पद्धतीनं डाव्या बाजूला आमच्या वार्ताहराकडून आणि जो मथळा आहे तो मध्यभागी लिहिलेला आहे, त्याच्या खाली दिनांक आणि कशा पद्धतीनं सुरुवात. तर हा एक आदर्श म्हणता येईल बातमीचा नमुना आहे, तो या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे. संपूर्ण बातमी लेखन आपण अभ्यासलं. आता आपल्याला एक स्वाध्याय सोडवायचा आहे. त्या स्वाध्यायाचं मी प्रकट वाचन करतोय. प्रश्न: खालील शीर्षकावरून बातमी तयार करा. शाळेत वसुंधरा दिनानिमित्त वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम. वनाधिकारी माननीय श्री शशिकांतराव यांच्या उपस्थितीत संपन्न. आता एक शीर्षक दिलेलं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचे आहे, बातमी तयार करायची आहे. पाठ्यपुस्तकातीलच हा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्ही काय करायचा आहे, सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बातमी लेखनाचा सर्व भाग आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. पुन्हा भेटूया आपण नवीन आपल्या चलचित्रामध्ये, व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत धन्यवाद.